मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे, ते म्हणजे मुंबई स्टाईल पावभाजी, तेही तव्यावरची खरी चव. चला तर मग वेळ न घालवता अगदी इन्स्टंटमध्ये पाहूया मुंबई स्टाईल पावभाजी. नमस्कार सर्वांना. आज आपण राधिकाच किचनमध्ये पाहत आहे मुंबई स्टाईल पावभाजी. तर पहा, पावभाजी बनवण्यासाठी आपण इथे काय काय साहित्य घेतले ते आधी सांगते. तर इथे पहा, गाजर, वाटाणा, फ्लावर आणि बटाटा घेतला आहे. तर हे अगोदर मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. इथे तुम्ही सिमला मिरचीही घालू शकता, मी नाही घेतलेली. तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला. आता हे आपल्याला कुकरला लावून इथे मी 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे. एकदम आपल्याला भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत, म्हणून आता मी हे कुकरला लावून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घे. तर पहा, एक साईडला आपण भाज्या शिजत टाकल्या आहेत. आता इथे आपण साहित्य पाहूया. तर पहा, इथे मी कांदा घेतला आहे आणि ते मी टोमॅटोची प्युरी घेतली आहे. कोथिंबीर तीही बारीक चॉप करून घेतली आहे आणि थोडे जास्तच प्रमाण घेतलं आहे. इथे मी गरजेनुसार तेल घेतलं आहे आणि गरजेनुसार बटर घेतलं आहे. तिथे कलरसाठी काश्मीरी पावडर घेतली आहे आणि पावभाजी मसालाही घेतला आहे. इथे मी हिरवी मिरची मिक्सरला बारीक फिरवून घेतली आहे. इथे चवीनुसार मीठ घेतलं आहे. आलं आणि लसूणची पेस्ट घेतली आहे. हळद आणि जिरे. आता आपल्याला इथे भाज्या शिजवल्या होत्या त्याही व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या आहे आपल्याला. तर पहा, इथे आपण पॅन ठेवला आहे. आता यामध्ये घालून घेऊया तेल. तेल आणि बटर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. आता बटर घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आता यामध्ये जिरी घालून घेऊया. आणि आता यामध्ये कांदा घालून घेऊया, जो बारीक आपण चॉप करून घेतला होता तो. आणि छान असा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बटरमध्ये आणि तेलामध्ये कांदा. तर पहा, मुंबई स्टाईल पावभाजी आणि त्याला घरची चव. तुम्ही एकदा ही पावभाजी खाल्ली की बाहेरची खाणं विसरून जाल. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आणि आता हे छान असं परतून घेऊया 5 ते 6 मिनिटं. तर पहा, यामध्ये हिरवी मिरची ही छान आपल्याला परतून घ्यायची आहे कांद्यासोबत. तर पहा, कांदा छान असा आपला इथे फ्राय झाला आहे. आता यामध्ये घालून घेऊया टोमॅटोची प्युरी. आता छान अशी ही मिक्स करून घेऊया. तर पहा, आता यामध्ये आपण घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर, थोडीशी हळद, काश्मीरी लाल तिखट पावडर कलरसाठी, चवीनुसार मीठ आणि पावभाजी मसाला आणि थोडंसं बटर घालून घेऊया यामध्ये. आता हे छान असं मिक्स करून घेऊया. तर पहा, इथे मसाले आपले छान असे भाजले आहेत. आता यामध्ये आपण मिक्स करून घेऊया जे आपण मॅश केलेल्या भाज्या आपल्या. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर पहा, किती छान अशी आपली पावभाजी झालेली आहे. आता ह्याच्यावरती बटर टाकूया आणि पहा, खूपच छान अशी पावभाजी झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणखीन तुम्ही पावभाजी कशासोबत खाता हेही कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला कशासोबत खायला आवडते. आता आपण इथे पाव भाजून घेऊया. तर इथे मी त्याच पॅनमध्ये बटर घातला आहे. आता थोडासा त्याच्यावरती आपण पावभाजी मसाला टाकूया, कोथिंबीर. आता हे एकदम मिक्स करून घेऊया आपण.
तर पहा त्याच भाजीवरती भाजायचा म्हणजे फ्लेवर छान येतो पावलाही. जेवढी बसत आहेत तेवढे आपण घेऊया भाजून. आता पहा दोन्ही साईडून हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. जास्त जळवायचे नाहीत आणि ह्याच्यावरती हे आपल्याला बटर टाकायचं आहे. आता पाव पलटी करून घेऊया. तर पहा किती छान झाले आहे सेम. आता ह्याच्यावरती लिंबू पिळायचा आणि पहा मुंबई स्टाईल पावभाजी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मुंबई स्टाईल पावभाजी, तेही घरामध्ये. जर एकदा तुम्ही खाल्ली तर पुन्हा बाहेरची खायचीच विसरणार. नक्की एकदा ही ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा. त्याचबरोबर पावभाजी तुम्ही कशासोबत खाता तेही मला सांगा.